राजमाता जिजाऊंनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले आणि जसं त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं तसेच संस्कार प्रत्येक महिलेनं आपल्या मुलांवर करणं गरजेचं आहे, तरच समाजात होणारे महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार थांबतील, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सौभाग्यवती अस्मिताताई गायकवाड यांनी शिवप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी केलं। या प्रसंगी माजी महापौर श्री कांचना यन्नम, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर आणि मोनिका देवेंद्र कोठे यांचीही उपस्थिती होती। जिजाऊंनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले तसे संस्कार प्रत्येक महिलेनं आपल्या मुलांवर करणं गरजेचं आहे, तेव्हाच समाजातील महिलांवरील होणारे अन्याय आणि अत्याचार दूर होतील, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी शिवप्रेमी प्रतिष्ठान यांच्या वतीनं आयोजित केलेल्या पाळणा कार्यक्रमाप्रसंगी केलं। या प्रसंगी माजी महापौर श्री कांचना यन्नम, उपजिल्हा संघटिका ज्योती माळवदकर, मोनिका देवेंद्र कोठे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। यावेळी अस्मिताताईंनी महिला आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवाजी महाराजांची महती सांगून प्रत्येकाने शिवाजी महाराजांना आत्मसात केलं पाहिजे असं सांगितलं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांची आरती आणि पाळणा कार्यक्रम हलविते रे झुलविते रे हलविते श्रीरामा हलविते रे हलविते श्रीरामा। उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, माजी महापौर श्री कांचना यन्नम, मोनिका देवेंद्र कोठे, ज्योती माळवदकर आणि सर्व मान्यवर महिलांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला। यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रसादाचं वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। यावेळी या मंडळाचे अध्यक्ष अनिल गायकवाड आणि तेथील महिला, नागरिक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी जयश्री केराटे, रुपाली भोसले, सुवर्णा भास्करे, मिनल दास, भाग्यश्री अहिवाळे, ऐश्वर्या भोसले, सविता भोसले, सारिका माने, शिवप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। शिवप्रेमी तरुण मंडळाच्या वतीने आज हा जो पाळणा उत्सव आणि शिवजयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत। या सर्व शिवभक्तांना मी मनापासून शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देते। सगळ्यांचंच मी मनापासून खूप खूप कौतुक करते, अभिनंदन करते। आपण असं म्हणतो शिवरायांची प्रत्येक गोष्ट ही आत्मसात करण्यासारखी आहे। प्रत्येक गोष्ट आपण सगळ्यांनी अंगीकारून आज त्यांचा अभ्यास करून शिवचरित्राचा आणि आपल्या समाजाला सुद्धा शिवाजी महाराजांच्या सारखं घडवणं, त्यांचे सगळे गुण आज आपण बघतो की असा राजा आपला होता की कधीतरी राजेपणाचा अहंभाव त्यांच्यामध्ये नव्हता, अहंकार केला नाही आपल्या राजांनी कधी, आणि आपले राजे कधी मज्जात बुडले नाहीत, तर आपले राजे रयतेमध्ये सतत गुंग असायचे, रयतेच्या काडीलाही हात लागला नाही पाहिजे, हे त्यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करण्यासारखे आहेत। आज प्रत्येक राज्यकर्त्यांनी तो बोध घेण्यासारखा आहे की आज रयतेची जी काळजी शिवाजी महाराज घेत होते